हरिओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 8. चिदात्मनी सदानंदे देहरूढा महंधियम निवेश लिंगमुत्सृज्य केवलो भव सर्वदा. देहबुद्धीमुळे जो अहंकार आरूढ झाला आहे त्याला सदानंदी चिदात्म्यात प्रस्थापित कर आणि लिंग देहाचा त्याग करून सदा सर्वदा कैवल्य प्राप्त कर. देहबुद्धी. माणसाला देहबुद्धी महाभयावह आहे. त्याला विचाराने जे पटते ते त्याला आचाराने नको असते. तो ठरवतो की आत्ता अमुक गोष्ट नाही म्हणजे नाहीच करायची. परंतु ती वेळ प्रत्यक्ष समोर आली, संधी मिळाली की त्याचा विचार क्षीण होतो आणि आचार प्रबळ होतो. अशा वेळी जे करायचे असते नेमके तेच तो करायचे नसते नेमके तेच तो करतो. प्रामाणिक असल्यास चूक कबूल करतो, अप्रामाणिक असल्यास केलेल्या कृतीचे समर्थन करतो, उदात्तीकरण करतो. अध्यात्मावर प्रवचन देत असताना देह विष आहे, घाण साचवायचा डबा आहे, त्यापासून दूर राहा असे सांगताना तो श्रोत्यांमध्ये किंवा साधिकांमध्ये सुंदर कोण आहे याचा कामुक विचाराने शोध घेत असतो. देहाची चिरफाड केल्यावर तो शेजारी असलेल्या वैद्यकीय शिकाऊ विद्यार्थिनीला समजावून सांगतो की बघ, हा देह कसा घृणास्पद आहे. त्याच वेळेला तो तिच्याकडे कामनेने आकृष्ट होतो. पूजाविधी सांगताना पुरोहित महाराज आजूबाजूला कोणी प्रेक्षणीय आहे का अशी शोधक नजर फिरवत असतात. माणसाला देहबुद्धी फार आहे. तो वरवर शांत दिसला तरी तो आतून कमी शांत असतो इतकेच. परंतु तो कधीही शांत नसतो. सदा भौतिक वस्तू जगताच्या मोहाने पछाडलेला अशांतच असतो. तो दुसऱ्याला वेडा ठरवतो, त्याला वेड्यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करतो, परंतु स्वतः जरा कमी वेडा असतो इतकेच. हा माणूस रिपूंच्या आहारी जाऊन जे करतो तो वेडेपणाच असतो. फरक इतकाच असतो की वेडा शहाणपणापासून सतत ढळलेला असतो आणि कमी वेडा शहाणपणापासून काही कालावधीकरता ढळलेला असतो. यामुळे कुणीही शहाणा नसतो, कमी अधिक वेडाच असतो. हा देहबुद्धीचा परिणाम असतो. अहंकार. देहासक्त माणूस वेळप्रसंगी काहीही प्रमाद करू शकतो. तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. कारण देहबुद्धी, देहासक्ती माणसामध्ये अहंकार निर्माण करते. येथे ऋषी सांगत आहेत की हा अहंकार माणसावर रूढ होतो, स्वार होतो. अहंकार माणसाचा ताबा घेतो. अहंकारापुढे माणसामधील विवेक, संयम, तारतम्य क्षीण होते. यामुळे माणूस अहंकाराचा गुलाम होतो. त्याला स्वतःला न पटणारी गोष्ट तो अहंकारामुळे इरेला पेटून त्या जोशात सहज करतो. प्रमाद एकदा पचला की तर माणसात अहंकार घट्ट बस्तान बसवतो. आता तर प्रमाद करणे हाच त्याच्या अहंकाराचा मुद्दा प्रबळ होतो. मी अमुक आहे, मला कोण अडवणार, मी असे करणारच. कारण अहंकारामुळे आपण प्रमाद करत आहोत हेच तो विसरतो, किंवा तो करत असलेला प्रमाद आहे हेच त्याला पटत नाही. दिवसेंदिवस त्याचा अहंकार भूमिती श्रेणीने वाढत जातो. इतका वाढतो की त्यामुळे तो खड्ड्यात गेला तरी तो अहंकार काही त्याला आपण खड्ड्यात आहोत असे वाटू देत नाही, किंवा हे इतर कुणाच्या चुकीमुळे झालेले आहे, यात आपला काही दोष नाही अशीच शिकवण अहंकार देतो. यामुळे माणसाला क्षणिक सुखासाठी त्रास, ताण, तणाव, पीडा, दुःख इत्यादी सतत सहन करावे लागते. यामुळे तो आनंदाला मुकतो. सदानंदी चिदात्मा. ऋषी उपदेश करत आहेत की देहबुद्धी आणि त्यामुळे निर्माण झालेला अहंकार हा आपल्याला जीवनात क्षणिक सुख आणि दीर्घ कालावधीसाठी दुःख देणारा आहे. उपभोग घेताना काही काळ छान वाटते, परंतु त्यामुळे दीर्घ कालावधीचा विचार करता दुःख आणि फक्त दुःखच निर्माण होते. त्या सुखामुळे काहीतरी चुरगाळले जाते, हातून प्रमाद होतात, अयोगिक कृत्य होते, देह पीडा होते, मानसिक त्रास होतो इत्यादीमुळे आपल्याला दीर्घ कालावधी दुःख सहन करावे लागते.
आपले गतसंचित संपत नाही, त्यात भर होते. यास्तव ऋषी सांगतात की देहबुद्धी आणि अहंकार सदानंदी चिदात्म्यात विलीन कर, कारण त्याला अन्य उपाय नाही. या योगे आपली देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेमधून सुटका होईल, देहबुद्धी क्षीण होईल. इतकेच नव्हे तर सदानंदी चिदात्म्याच्या सहवासामुळे उपभोग समोर हजर झाले तरी आपण हसून त्यापासून अलिप्त राहू, दूर राहू. कोण आहे हा सदानंदी चिदात्मा? कुठे आहे त्याचा निवास? हा सदानंदी चिदात्मा आपल्याच देहात, आपल्याच अंतःकरणात आहे. त्याच्या इतका आपल्या सन्निध, आपल्याजवळ अन्य कुणीही नाही. कारण सदानंदी चिदात्मा आपण स्वतःच आहोत. प्रश्न हा आहे की प्रश्न आहे तो स्वतःला ओळखण्याचा, स्वतःला जाणण्याचा. आपण इतरांचे, दुसऱ्यांचे चेहरे पाहू शकतो, परंतु आपण स्वतःचा चेहरा पाहू शकत नाही. यामुळे आपण आपल्याला पाहायचे विसरून जातो. आपण इतरांप्रमाणे स्वतःलाही पाहायचे असते, हेच आपण विसरून गेलो आहोत. आपण स्वतःला जाणायचे असते, ही जाणच आपल्यामधून गेलेली आहे. कारण आपण स्वतःला पाहणे असा विचारही आपल्याला येत नाही. कोणताही व्यवहार करताना आपण इतरांना नीट पारखून घेतो, परंतु आपण स्वतःसाठी स्वतःकडून इतके व्यवहार करून घेतो आणि यात आपण स्वतःला नीट पारखून घेत नाही. यामुळे आपल्या देहाला कोणते व्यवहार अनावश्यक आहेत याचा पोच आपल्याला असत नाही. त्याभरात आपण नको ते व्यवहार करतो. हीच माणसाची शोकांतिका आहे, हेच त्याच्या दुःखाचे कारण आहे. आपण त्या पुरुषोत्तमाचा अंश आहोत, आपण अंशात्मा आहोत, आपण त्या परम सदा सत्य असलेल्याचा अंश आहोत. आपण चिदात्मा आहोत. त्याने निर्माण केलेली सृष्टी अवलोकन करण्यासाठी, त्यातील लीला अनुभवण्यासाठी आपण येथे विश्वयात्रा करत आलेलो आहोत. आपण देह धारण करून त्यात वास्तव्य करत आहोत. येथे जे घडते ती एक लीला आहे, खेळ आहे, मौज आहे. जे होते त्या सर्वांचा स्वीकार आहे, कारण त्याने निर्माण केलेले आहे, ते त्याने दिलेले आहे. त्याचा अस्वीकार म्हणजे त्याचा अपमान आहे, ते त्याच्या विरुद्ध वर्तन आहे. अर्थातच ते आपल्या दुःखाला निमंत्रण आहे. म्हणून येथे जे घडते त्याला साक्षी राहून त्याचा आस्वाद घेणे इतकेच आपले काम आहे. येथील वस्तू जगताच्या भोगापवर्गतेला भुलून आपल्या मर्जीने उपभोग घ्यायचे नाहीत, तर सृष्टीला साक्षी राहून देह जीवित राहण्यासाठी विहित आणि नियत असे स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करायचे आहे. या पलीकडे येथील वस्तू जगतात रस घ्यायचा नाहीये. कधीही साक्षीत्व सोडायचे नाही. या साक्षी भावामुळे आपल्यात भावना निर्माण होत नाहीत. यामुळे आपल्याला सुख होत नाही आणि दुःखही होत नाही. जे घडते त्याचा आपण आनंद घेतो. या योगे सदा आनंदात आपण असतो. आपण मूलतःच सदानंद आहोत, जन्मताच आनंदाचे झाड आहोत, याचा विसर होऊ देऊ नये. लिंग देहाचा त्याग. ऋषी सांगतात की देहबुद्धीमुळे जो अहंकार आरूढ झाला आहे त्याला सदानंदी चिदात्म्यात प्रस्थापित कर आणि लिंग देहाचा त्याग करून सदा सर्वदा कैवल्य प्राप्त कर. आपण देहबुद्धी अहंकार सदानंदी चिदात्मा याचे निरूपण केले. आता हे प्राप्त करण्यासाठी ऋषी जी साधना सांगत आहेत ती पाहायची आहे. आपण त्या पुरुषोत्तमाचा अंश असल्यामुळे आपणही त्याच्याप्रमाणेच अक्षर सदा असलेले शाश्वत आहोत. या योगे आपणही परमऊर्जा आहोत. आपल्याला त्याच्यापासून सदा ऊर्जा मिळत असते. त्यासाठी आपल्यात आणि त्याच्यात एक सदा सुरू असलेले, कधीही न थांबणारे संधान आहे. यालाच आपण श्वसन असे म्हणतो. आपण सदा त्याचाच अविभाज्य भाग असलेले आहोत. आपण कधीही त्याच्यापासून वेगळे निराळे असत नाही. एखाद्या वस्तूचा तुकडा कापला तर तो त्या मूळ वस्तूपासून अलग होतो. त्या तुकड्याचा आणि त्या मूळ वस्तूचा काहीही संबंध राहत नाही. तसे आपले होत नाही. आपण त्याला सदा
सतत अव्याहत जोडलेले आहोत. देहपतन झाले, आपल्या देहापासून दूर झालो तरीही आपले त्याच्याशी असलेले संधान सुरूच राहते. या योगे आपण एकतर त्याच्यात विलीन होऊ शकतो किंवा आपला पुनर्जन्म होऊ शकतो. आपण सदा एक स्पंदन म्हणूनच येथे आहोत, ते कधीही थांबत नाही. याचे भौतिक उदाहरण म्हणजे बीज. अर्थातच हे भौतिक उदाहरण आहे, त्याला मर्यादा आहे. कारण बीज मानवनिर्मित आहे आणि त्याच्या उत्पादनाला मर्यादा आहे. ती खंडित होऊ शकते, परंतु त्याची ऊर्जा परम आहे. हे लक्षात घेऊन हे उदाहरण समजून घ्यायचे आहे. आपण विजेवर दिवा लावतो, काही काळानंतर तो दिवा जातो, त्याचे आयुष्य संपते, तरीही बीज तेथेच असते. त्यामुळे आपण तेथेच दुसरा दिवा लावतो. तेथे सदा बीज असल्यामुळे तो दुसरा दिवा तेथे लागतो, पेटतो. याचप्रमाणे एक देह जरी थकला, पतन झाला, तरी आपण सदा असल्यामुळे आपल्याला त्या पुरुषोत्तमाकडून अखंड ऊर्जा मिळत असल्यामुळे आपण दुसरा देह धारण करू शकतो. हा देह म्हणजेच लिंगदेह. लिंग याचा अर्थ खूण. आपला देह ही आपली येथे जन्म घेतल्याची खूण असते. आपण स्त्री की पुरुष हे आपल्या लिंगभेदावरून ठरवले जाते, ती त्याची खूण असते. देह धारण केल्यामुळे आपले येथील अस्तित्व अधोरेखित होते. यामुळे देहाला लिंगदेह असे म्हणतात. ऋषी आपल्याला देहबुद्धीमुळे निर्माण झालेला अहंकार सदानंदी चिदात्म्यात प्रस्थापित करायला सांगत आहेत. त्यासाठी लिंगदेहाचा त्याग हा त्यावर उपाय, साधना सांगत आहेत. आता लिंगदेहाचा त्याग करायचा म्हणजे आत्महत्या करायची की काय? तर तसे काही करायला ऋषी आपल्याला सांगत नाहीत. या साधनेत खरे सांगेन, खोटे सांगणार नाही, अशा सकारात्मक आणि त्याच वेळी नकारात्मक अशा प्रकारच्या 2 पायऱ्या आहेत. एक देहातीत, नकारात्मक. लिंग याचा अर्थ खूण असा आहे. देह हा आपल्या येथील अस्तित्वाची खूण आहे. देह या खुणेने आपण आहोत असा भाव ठेवला की देहभाव उदित होतो. देह बुद्धी वृद्धिंगत होते. यास्तव ऋषी सांगतात की सर्वप्रथम आपण देह आहोत हा भाव नष्ट करावा. आपण देह नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या अस्तित्वाची देह ही खूण आपल्या स्वतःसाठी नाही, ती इतरांसाठी आहे. समाजात भौतिक व्यवहार करताना सुलभ जावे यासाठी देह, त्याचे नाव, त्याचा पत्ता इत्यादी त्याची माहिती उपयुक्त आहे. परंतु आपल्या स्वतःसाठी लिंगदेह हा भाव आपली खूण आपल्याला आपल्या सत्य अस्तित्वापासून दूर ठेवणारी आहे. इतकेच नाही तर आपल्याला न संपणाऱ्या जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकवणारी आहे. आपण देह नाही, स्वतःला देह समजून काहीही करू नये. आपले येथील वास्तव्य सुकर व्हावे. आपल्याला येथील सृष्टीची लीला अवलोकन करायला मिळावी. यासाठी देह एक यंत्र आपण धारण केलेले आहे. त्याला इतर यंत्रांप्रमाणेच मर्यादित आयुष्य आहे. या यंत्राला आपण संजीवनी पुरवत असतो. अन्न, वस्त्र, निवारा उपलब्ध करून देत असतो. देहाचे आयुष्य संपले की आपण त्याचा त्याग करतो आणि आवश्यक असल्यास दुसरा देह धारण करतो. देह हा आपला नोकर गुलाम आहे. यास्तव आपण देहासाठी उपयुक्त जगत नसून आपण आपल्यासाठी जीवन जगत आहोत. हा भाव घट्ट धरावा आणि जोपासावा. देहाला काही पाहिजे, त्याला काही उपभोगांची लालच आहे. देहाला काही पाहिजे, त्याला काही उपभोगांची लालच आहे, त्याला कशाचे काही आकर्षण आहे, इत्यादी कारणाने काहीही कृती करू नये. देहाने आपल्यावर नियंत्रण ठेवायचे नसून आपण देहावर नियंत्रण ठेवायचे आहे. हेच देहातीत होणे आहे. अशा प्रकारे देहातीत होऊन जीवन जगावे. 2. आत्मस्वरूपावस्था, सकारात्मक. अशा प्रकारे देहातीत होऊन आपण देह नसून आपण त्या पुरुषोत्तमाचे अंश आहोत, ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावी. आपण देह हे यंत्र नाही, तर ते यंत्र धारण करणारे त्या यंत्राचे मालक आहोत हे उमजून घ्यावे. यास्तव आपण अंशात्मा म्हणून येथे जीवन जगावे. त्या योगे आत्मस्वरूपावस्था प्राप्त करावी.
आपल्यामधील आत्मभाव उदित करावा. आपण आत्मांश, आत्मा, परमात्मा, पुरुषोत्तम आहोत हे ज्ञानाने जाणून घ्यावे आणि जोपासावे. सदा आत्मप्रेरणेने जीवन जगावे. या योगे आपली देहबुद्धी नष्ट होईल. देहबुद्धी नष्ट झाली की आपल्यात अहंकार निर्माण होणार नाही. येथे ऋषी एक फार महत्त्वाचा आणि मोलाचा उपदेश करत आहेत. त्यासाठी योग्य अशी साधना सांगत आहेत. देहबुद्धी आणि त्यामुळे निर्माण होणारा अहंकार आत्मभावामुळे आत्मभावात नष्ट झाला, विलीन झाला की आपण आत्मसन्मुख जीवन जगू लागतो. आता येथे एक महत्त्वाची आणि मोलाची गोष्ट घडते. आत्मभावावस्थेत आपल्यात आध्यात्मिक अहंकार निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु देहबुद्धी आणि त्याचा अहंकार नष्ट झाल्यामुळे आपण आत्मा आहोत आणि साक्षीत्वाने सृष्टी अवलोकन करायला येथे आलेले आहोत. या जाणीवेमुळे आपल्यात आध्यात्मिक अहंकारही निर्माण होत नाही. कैवल्य या सर्वाचा एक सुंदर परिणाम म्हणजे आपण सर्वस्वाच्या अतीत जीवन जगू लागतो. भौतिक किंवा अध्यात्म अशा दोहोपासून अलिप्त असे आत्मप्रेरणेने आपण जीवन जगतो. देह, इंद्रिये, मन, बुद्धी, स्मृती यांच्या आहारी न जाता आपण जीवात्म्याला अंशात्म्याकडून ज्या सत्प्रेरणा मिळतात त्याप्रमाणे जीवन जगतो. भौतिक वस्तू जगताचे उपभोग तसेच सात्विक आध्यात्मिक जीवन याही पलीकडे आपल्याला आता आत्मप्राप्तीचीही इच्छा राहत नाही. इतके अलिप्तपणे आपण प्राप्त जीवनात महा आनंदी असतो. या योगे आपण कैवल्यानंदात जीवन जगतो. केवल स्थिती ही मानवी जीवनातील सर्वोच्च उपलब्धी आहे. मानवी देह धारण करण्याचे तेच अत्युच्च शिखर आहे. आता सर्वस्वापासून मुक्ती प्राप्त झालेली असते. आपण योगेश्वराच्या द्वारी कैवल्यानंदात असतो. आपल्याही नकळत ते महाद्वार उघडते. आपला आत प्रवेश होतो. हरिओम.